कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या. अगं शीलाचा फोन होता. ती सुमन तिला भेटून गेली. त्या सुमनचा नवरा मोठा वकील आहे. त्यांनी ओळखीने त्या अनिकेत महाजनची सगळी माहिती काढली. हा अनिकेत महाजन म्हणे गौरी सारख्या भोळ्या भाबड्या मुलींना लग्नाचा आमिष दाखवून परदेशात नेतो. हो आणि परदेशात नेऊन तो विकतो. हे पहा विश्वनाथ, आपल्या दोघातली इतक्या वर्षांची घनिष्ठ मैत्री तुटली ती तात्विक मतभेदामुळे. कुणी जर माझ्याकडे मदत मागायला आला तर मी तो कोण आहे, कुठच्या जाती धर्माचा आहे हे बघत नाही, त्याला मदत करतो. अनिकेतला ओळखतोस? कोण अनिकेत? ओळखतो. संपर्कात आहे का तुझ्या? हो आहे. एवढी मोठी मुंबई, लाखो माणसं राहतात इथं. गौरी मुंबईत असेल की आणखी कुठे? आणि सुमनने सांगितल्याप्रमाणे गौरीला अनिकेत घेऊन गेला असेल तर? अरे देवा, देव करो आणि गौरी सही सलामत राहो. बाबा, जेवण वाढू? जेवण? तुम्ही या, मी वाढते. नाही, खरंच नको. घास घाशाखाली नाही उतरणार. जोपर्यंत गौरी सापडत नाही ना तोपर्यंत. बाबा, हे बघा बाबा, गौरी आज ना उद्या सापडणार आहे. पण मला सांगा, तिला शोधायला तुमच्या अंगात त्राण नको का? समजा तुम्ही आजारी पडलात तर मग आपण कशी शोधाशोध करायची? आणि जर तुम्ही आजारी पडलात ना तर मग मला आणि राधाला सुद्धा घराबाहेर नाही पडता येणार. बाबा प्लीज माझं ऐका, चला ना जेवून घ्या. ठीक आहे, चल वाढ. इन्स्पेक्टर पाटील साहेबांचा फोन आहे. हा बोला इन्स्पेक्टर साहेब. हो, मी रमाकांत पुजारी बोलतोय. हा हो, काय सांगताय काय? अरे वा. हा, मी पत्ता तुम्हाला दिलाय ना, तुम्ही सरळ घरी या. हो, मी वाट बघतोय. हो, इन्स्पेक्टर पाटील साहेबांचा फोन होता. त्या अनिकेतचा नंबर त्यांना मिळालाय. अनिकेतचा नंबर मिळालाय म्हणजे त्यांना गौरी ही सापडेल. ते आता सरळ मुंबईला येत आहेत. हो, तू आता मला जेवायला वाढ. मी अगदी पोटभर जेवेन. जा वाढायला घे, आलोच मी. हो बाबा.
सुहास काय कशी आहेस राणी? तुला थोडं भूतकाळात घेऊन जातो. आठवतोय का तो प्रोफेसर वढावकर? तुझी एक गोष्ट मला मनापासून आवडलेली नाहीये. काका हे पहा, सुहासनी तुला पहिल्यांदा कुरिअर मार्फत चिठ्ठी पाठवली त्यावेळी तू मला भेटायला आली होतीस. माझा सल्ला घेतला होतास. सुहासच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायचा तुझा विचार योग्य आहे असं मी तुला सांगितलं होतं. पण आता ही दुसरी चिठ्ठी वाचून मला असं वाटतंय की नाही, आयुष्यातलं एवढं मोठं सत्य तू रणजितला सांगायला पाहिजे होतंस. खरंच मी चूक केली आहे का? लग्नापूर्वीच विश्वासात घेऊन माझा भूतकाळ रणजितला सांगायला हवा होता. त्यानंतरही त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर रणजितला कळलं तर काय होईल? कसा रिॲक्ट होईल तो? किती घाबरवलंस. अगं रेणू, तुला किती वेळा सांगितलंय घरात एकटी असताना दरवाजा लावून बसत जा म्हणून. सॉरी. एवढं घाबरायला काय झालंय? मला नाही रे. नाही कुठे काय? थोडस टेन्शन आलंय बस. रेणू, रणजित, तू मला समजून घेशील ना रे? येईन ना, काय नाही. म्हणजे अरे फार काही नाही, हेच आपलं दादाला पैसे परत करायचे आहेत ना, त्याचंच टेन्शन आहे. मी बोलत नाही पण माझ्याही मनात सतत हाच विचार चालू असतो. हा, आता व्यवहार तू जरी केला असला तरी नवरा म्हणून माझी काही जबाबदारी आहेच ना. रणजित, खरंच नवरा या नात्याने प्रत्येक गोष्टीत मला समजून आणि सांभाळून घेशील ना रे? हो, का नाही. थँक्स रणजित, खूप धीर दिलास मला. हो रेणू, पण तुला समजून घेताना तुझ्या हातून काय घडलंय यावर बरंच काही अवलंबून असेल. म्हणजे मला गृहीत धरू नकोस. मी माणूस आहे, माझ्या वैयक्तिक भावना आहेत, विचार आहेत. त्यामुळे प्रत्येक बाबतीत मी तुझ्या पाठीशी उभा राहीन असं नाही. समजतंय का? रणजित, प्लीज प्लीज माझा भूतकाळ कळल्यावरही मला समजून घे. गुड मॉर्निंग साहेब. आता येतोयस? अरे फोन कधी केला होतास तू? तेव्हा निघालोच आहे असं म्हणाला होतास ना? अहो साहेब, रस्त्यात एका ट्रकचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यात हे ट्रॅफिक, त्यात माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन, फोनही करता नाही आला मला. ठीक आहे, तू चहा कॉफी काही घेणार आहेस? नको साहेब, थँक्स. बरं चल, सांग काय माहिती आणलीस? साहेब, आरतीताईंच्या नावावर तुम्ही जी जमीन घेतली त्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या नावाचा बोर्ड लावलाय. काय? होय साहेब, म्हणून तर एवढा लगबगीने आला तुमच्याकडे. त्यात या फोननी धागा दिला.
ती जमीन आरतीच्याच नावावर आहे म्हटल्यावर कायदेशीररित्या त्या जागेवर ती तिच्या नावाचा बोर्ड लावू शकते, पण नाही, हे तिचं डोकं नक्कीच नाही. तिला कोणीतरी सुचवल्याशिवाय ती असं करणं शक्य नाही. पण मग तिचा हा कायदेशीर सल्लागार कोण आहे? साहेब, मला असं वाटतंय विसे दुसरं कोण असणार साहेब? नाही, दुसरं कोणी असू शकतं. दरवेळेलाच मी भिसेवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे गाफील राहिल्यासारखं व्हायचं. हे म्हणजे असं व्हायचं की मी डोळे वटारून त्या भिसेकडेच बघत राहायचो आणि मागून येऊन माझ्या पाठीत कोणीतरी सुरा खुपसायचा. नाही, असं नाही व्हायला पाहिजे. या बोर्डाच्या मुळाशी कोण आहे त्याचा तपास कर. आणि हो, उखडून टाक तो बोर्ड. जा. ठीक आहे साहेब. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अनिकेतचा नंबर मिळवला आहात ना, मग तुम्ही त्याला अटक का करत नाही? मी तुमच्यासमोर हात जोडतो, माझ्या मुलीला सोडवा. हो, हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण तुम्ही आमचं काम समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. मी जर अनिकेतला अटक केली तर त्याला शिक्षा होईलच असं सांगता येणार नाही, कारण पुराव्याअभावी तो सुटू शकतो. तुमची मुलगी गौरी ही तिच्या मर्जीने त्याच्यासोबत गेली, आणि मी जर डायरेक्ट अनिकेतला अटक केली तर तुमच्या मुलगी गौरीला तो विकणार होता हे मी कोर्टात कसं सिद्ध करणार? कोर्टात म्हणजे? काका, इन्स्पेक्टर साहेब जे बोलतायत ते बरोबर आहे. हे बघ वैभव, कोर्ट कचेरी आपल्याला नको आहे. आधीच आपल्या अब्रूचे धिंडवडे एवढे निघालेत ना. बाबा, बाबा हे बघा, आपण फक्त गौरीचा विचार करतोय, असं नको व्हायला. म्हणजे? बाबा हे बघा, त्या अनिकेतने गौरीसारख्या कितीतरी मुलींना फसवलंय. जर त्याला शिक्षा झाली नाही तर तो हेच करत राहील पुढे सुद्धा. त्या सगळ्या मुलींचा जर विचार केला तर मला सांगा, अनिकेतला शिक्षा व्हायला नको का? आरती, सगळं पटतंय ग, पण आपण कोर्टात गेलो ना तर गौरीची बदनामी होईल. आणि राधा माझं काय? नाही, काही नाही. म्हणजे मी सांगते अप्पा, लग्नाचं वय उलटून गेले तरी मी ही अशी. आणि गौरीचं प्रकरण जर कोर्टात गेलं तर माझ्या लग्नाची शक्यता ही दुरावेल अशी भीती आहे तुमच्या मनात. राधा, खरं सांगते अप्पा, एक वेळ माझ्या लग्नाची शक्यता मावळली ना तरी चालेल मला, पण गौरीच्या आयुष्याशी जीव घेणा खेळ खेळणाऱ्या त्या नराधमाला ना शिक्षा ही व्हायलाच हवी. राधा, एक मिनिट. सगळ्यात आधी इन्स्पेक्टर साहेबांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेऊयात. तसं झालं तर बरं होईल, कारण पोलीस हे कोणाचे व्यक्तिगत हितचिंतक नसून ते संपूर्ण समाजाचे हितचिंतक आहेत. आणि गुन्हेगाराला योग्य ते शासन व्हावं ह्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आणि तसं जर झालं नाही तर त्याचा काय उपयोग आहे? नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सांगा आम्हाला काय करायचंय. मदत करायची तयारी आहे का? हो, अगदीच. इम्पॉसिबल असं काही सांगणार नाहीये. तू फक्त एवढंच करायचंस की गिराईक आहेस असा भासवणारा एक फोन अनिकेतला करायचास. अनिकेतला रंगेहात पकडण्यासाठी ट्रॅप करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. चालेल, तयार आहे मी. परमेश्वरा, काय वाढून ठेवलंयस रे.
विश्वनाथ मोडक, लात मारेल तिथे पाणी काढेल असं व्यक्तिमत्व, आणि असं असून देखील एक वेडा मुलगा त्यांच्या तोंडचं पाणी पळवतो. रात्रीची झोप नाहीशी करतो, मला घाबरवतो आणि मी घाबरतो. पोलिसांचाच हलगर्जीपणा जबाबदार आहे याला. त्या बाळूचाच तर नसेल फोन. हा बोल प्रसाद. गुड न्यूज आहे साहेब. तुम्हाला तो फोन करून त्रास देणारा बाळू पोलिसांनी पकडला. त्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकलंय त्याला आता. भले शाबास. आता त्याला जरा साखळदंडाने बांधून ठेवा म्हणावं, आता परत निष्ठायचा तो. माझ्या तावडीत जर सापडला तर परत दिसणार नाही कोणालाच. हो, तुझ्यावर विश्वास आहे माझा. चला ठीक आहे, काय काम असेल तर सांगा मला नक्की. हो, फोन करीन ना मी. ठीक. हो सौभाग्यवती, जरा इथे येता का? काय? काही हवंय का? जे हवं होतं ना ते मिळालंय, जे हरवलं होतं ते गवसलंय. मला फोन करून त्रास देणारा तो बाळू सकपाळ. तू सापडला? हो. हा, देवच पावला म्हणायचा. उगाच त्या देवाला श्रेय देऊ नकोस. देव काही करत नसतो, मुळात देव नसतोच. माणूस जे काही मिळवतो ना ते स्वकर्तृत्वावर. समजलं? हो. देव पावला म्हणे. हॅलो, विश्वनाथ मोडक. माहितीये, ओळख द्यायचं काम नाही. अरे माझ्यापेक्षा तुला जास्त कुणीच ओळखत नाही, समजलास का? कोण बोलतोय? तुझा बाप. गप्पे. तुला काय वाटलं? माझ्या पोराला पुन्हा पोलिसांनी पकडून येड्याच्या इस्पितळात टाकला म्हणजे तू सुटलास होय रे? रामभाऊ सकपाळ. होय होय, रामभाऊ सकपाळ. तुझा कर्दन काढ. नाही तुझं जीणं हराम करून सोडलं ना तर नाव सांगणार नाही हो रामभाऊ. हे बघ, तू काय दाखवणार रे? आणि मी बघणार आहे होय? लई पिळलास रे, लई पिळलास. आता तुझी चामडी न पिळता तुला कसा वाळत घालतो ना तो बघच यो रामभाऊ सकपाळाला. हॅलो हॅलो. काय हो, कोण होतं? तू जा ना, तुझं काम कर. बरं, मला सांगा, मी तुम्हाला कशा प्रकारची मदत करू शकतो? तुमच्यासाठी फारसं कठीण नाहीये ते साहेब. माझी बायको मला सोडून गेली. काय? आणि त्यासाठी तुम्ही मला कशाला फोन केलाय? साहेब, माझं वय 28 आहे, मी दिसायलाही बरं आहे. तर माझ्या एज ग्रुपची आणि माझी बायको म्हणून शोभेल अशी कोणती मुलगी आहे का तुमच्या ओळखीत?